शिवराय आणि सर्जेराव भाऊ चव्हाण लखनचे मालक बरेच दिवस झाले मीडियातून गायब होते, पण बराच कारभार झाला या दरम्यान. एक साधारण 4-5 महिने झाले भाऊ. हां, 3-4 महिने तरी झाले. प्रथमतः तुम्हाला तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडनं, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांकडनं तुम्हाला पंचायत समिती, ज्या पदावर तुम्ही बसले सध्या, पंचायत समिती सदस्यपद मिळालं, त्याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि चांगल्या लीडनं तुम्ही निवडून आले. सगळ्यात महत्त्वाचं, किती दिवस झाले निवडणुकीला? 2 महिने मला वाटतं आता 2 महिने होऊ लागले. बरं. 2 महिन्यापूर्वी 10 फेब्रुवारीला इलेक्शन, 9 फेब्रुवारीला निकाल लागले, 7 फेब्रुवारीला मतदान होतं. बरं. मी माझ्या इथल्या दौलताबाद सर्कलमधून उभा होतो आणि लोकांनी, जनतेने चांगल्या भरभरून मताने मला पंचायत समितीला निवडून दिले. किती मताने निवडून आले? मला 1868 मतांनी 1868 लीड होती मला. 1868. अगोदरच्या वेळेस तुम्ही पंचायत समिती सदस्य होते त्यावेळेस कुठला गण होता? पंचायत समिती 2012 ते 2017ला मी पंचायत समिती सदस्य होतो. बरं. त्यावेळेस गण कुठला होता? माझा तिसगाव गण होता. तिसगाव गण होता. आणि यावेळेस आता दौलताबाद गण आहे. बरं. मग यावेळेस नवीन गण होता. नवीन गणात सुद्धा त्याच म्हणजे दिमागाने तुम्ही निवडून आला, म्हणजे चांगल्या लीडने निवडून आला. नवीन म्हणजे माझ्यासाठी नवीन नव्हतं, फक्त मी जिथं राहतो ते गाव माझं करोडी गाव त्या गणात येत नव्हतं, ते तिसगाव गणात येतं. म्हणून माझं गाव किंवा माझं स्वतःचं मतदान मला नव्हतं, म्हणून दुसरा मतदारसंघ म्हणजे गण पकडला जाईल. परंतु तो गणही माझाच होता, तो काही वेगळा नव्हताच माझ्यापासून. असं ते तुमच्यावर प्रेम करणारे लोक तालुक्यात कुठेही असू द्या, माझं कुठेही जिल्हा राहिले. परिषद सर्कल दौलताबाद ते आहेच. जिल्हा परिषद सदस्यपद पण तुम्ही चांगल्या मताने निवडून माझ्यासोबत आणलं. ज्या लंकाबाई रानू जाधव होते ना, माझं राखीव मतदारसंघ होता हा, त्याच्यामुळे मला पंचायत समिती लढावं लागली. आणि आमच्यासोबत ज्यांना उभं केलं होतं आम्ही सोबत जे होतो ते पण चांगल्या मताने, जवळपास 5,500 मताच्या लीडने ते पण निवडून आले. बापरे. बऱ्यापैकी मतदान चांगलं झालं, लोकांनी कौल दिला आणि भारतीय जनता पार्टीकडून तुम्ही निवडून आलेले. हां, आता सभापती पदासाठी पण इलेक्शन झालं, निवडणुका झाल्या माझ्यावर. 2012 ते 2017 त्यावेळेस जे होतं त्यावेळेस मी अपक्ष निवडून आलो होतो. बरं. आणि आत्ता जे तर मी भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलो. बरं. माझ्यासोबत जिल्हा परिषदचे ते भारतीय जनता पार्टीकडून निवडून आले. सभापती पदाची जी निवडणूक होती त्याच्याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे, आमच्या आता BJPचे 7 लोक, म्हणजे पंचायत समिती 20 लोकांची आहे, त्याच्यापैकी BJP 7 लोक आले होते. आम्हाला असं काही स्पष्ट बहुमत नव्हतं, त्याच्यामुळं शिवसेना आणि BJP एकत्र येऊन ते अलायन्स होणार होतं. आणि आमच्या 7 लोकांतून कोणाला तरी एका जणालाच मिळणार होतं. म्हणून जो पक्षाने जो निर्णय घेतला BJPने, तो मान्य करून आम्ही सोबत सगळ्यांनी एकत्र येऊन एका जीवाने आमच्यातलाच एक जणाला सभापती केलं आणि शिवसेनेचा उपसभापती केला. चालतं, मूळ मुद्द्याकडे येऊ आता. झाल्या शुभेच्छा दिल्या गेल्या तुम्हाला. आणि राजकीय कारकीर्द तुमची बऱ्याच वर्षापासून चालत आलेली आणि ते कुठंतरी प्रामाणिक तुम्ही टिकून ठेवलेली आहे. जनतेचा कौल तुम्हाला दरवेळेस मिळतो. तुम्ही जिल्हा परिषदने आमदारकीच्या वेळेस पण माझ्या मते विधानसभा पण लढली. 2014ला गंगापूरची अपक्ष विधानसभा लढली. त्यावेळेस बऱ्यापैकी चांगला म्हणजे मतदारांचा कौल होता तेव्हाही अपक्ष उभा राहिलो. आणि दुसऱ्या मतदारसंघ होता माझा, मी छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातला आहे आणि मी गंगापूर खुलताबादमध्ये लढलो होतो, त्याच्यामुळे तोही नवीन होता. पण तिथेही मतदारांनी खूप चांगलं मतदान मला त्यावेळेस केलं होतं. आता याच्याकडे दुर्लक्ष होतं का भाऊ? म्हणजे बैलगाडा क्षेत्र हा स्वाभाविक तुम्ही तरी म्हणजे त्याला आवड आहे, तुमचं दुर्लक्ष राहतं, मनोहर भाऊ त्याच्याकडं पूर्ण वेळ देता. पण या निवडणुकीच्या धावपळीत या सगळ्या गोष्टी बघितल्या जात होत्या का? गोठा असेल, आता गोठ्यावर आपण दरवेळेस दाखवतो, याच्या अगोदरही 3-4 व्हिडिओ केलेले. नाही भाऊ, असं नाही. फक्त एक शेवटचे 2-4 दिवस मला येणं नाही झालं गोठ्यावर. कारण आता तिकडंच रात्री बऱ्याच उशीर व्हायचा, 10 वाजता प्रचार संपायचा. मग जेवण वगैरे करून घरी जायला, झोपायला थोडासा 11-12 वाजे वेळ जायचा, म्हणून माझं इकडे येणं नाही झालं. पण तेवढे थोडे दिवस. पण नेहमी तुम्ही दिवसाभर कुठेही असला तर संध्याकाळी तुम्हाला 1 तास देताच तुम्ही. आणि आता मी जसं आलो तसं बघतोय, सगळ्या जनावरांची सेवा असेल, त्यांना खाणं पिणं असेल, खाली पडलेलं इथले मजूर नाही करणार, पण तुम्ही ते खालचं उचलून त्यांच्या याच्यात टाकशाल. नाही, त्याचं कारण आहे ना भाऊ. कारण
ते पण आमच्या घरातले सदस्य सगळी मंडळी आहे. हां हां. आणि अन्न जसं आपण जेवताना ताटात कट होणे अन्न वाया जाऊन देऊ नये तसं त्यांचं बी ते अन्न आहे. बरोबर. इकडे तिकडे पडलं की मग ते वाया जाता कामा नये म्हणून भाऊ लक्ष्मी? सगळ्याच गोष्टीत लक्ष्मी दार्जिने म्हणजे राजकीय कारकीर्द पण दावण पण ही लक्ष्मीची आणि ज्या पद्धतीने लखन सध्या गुलालात आहे. लखन विषय काय नाही, सांगाल? 100% आता तर मी तुम्हाला सांगतो लखनचं 22वा लगातार गुलाल झालं. फॉर्च्युनरचं जे मैदान झालं तेव्हापासून त्याच्या 1-2 वेळेसच्या अगोदरपासून मला वाटतं लगातार 22 गुलाल झाले. बरोबर. आता तसं पाहिलं तर ते एक आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि एक आमचं लखन पळतो म्हणून नशीबही चांगलं आहे, नाव होतं. पण एक लगातार 22 गुलाल आता 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. त्याच्या अगोदर 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी 2 वर्ष झाले असतील. बरं. तो सेकंदाचा सुरुवातीला पळायचा 2 वर्षापासून तिकडे जायला लागला 3 फेऱ्यात. त्याच्या अगोदर सुद्धा त्याचे 36 नंबर लगातार झाले होते सेकंदाच्या मैदानातले. बरं. आणि आता सुद्धा मला वाटतं त्याच्यामध्ये 3 नंबरचे 1 का 2 झाले, 2 नंबरचे 3-4 झाले, 4 नंबर आणि बाकी सगळे 1 नंबरचे 22मध्ये. सातत्य ठेवून आहे लखन 100% आणि ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण आहे काय वाटतं तुम्हाला? नाही, याला तर आता समजा ठीक आहे, आपल्याला आशीर्वाद आहे, तो पण देवाचा नंदी पळतो. परंतु मला वाटतं इथल्या ज्या आमच्या या सगळ्या जनावर आहे ना त्याचंही पाठबळ त्याच्यासोबत आहे. कारण यांच्या आशीर्वादाशिवाय बी तो होऊ शकत नाही, कारण तो यांच्यातलाच आमच्यातलाच एक सदस्य आहे ना. बरं. भाऊ प्रत्येक बैल असो, गाय असो, कुत्रा असो, मांजर असो, सगळ्यांवरती तुमचा जीव आहे, जीववाळा आहे. सगळे जनावर तुम्ही आले तुमच्या जवळ येता. आता ही लक्ष्मी जी ही ओम्याची पैदास है ना? ही ओमची पैदास. आई तर आता एक ओमचा पैदास, तो तिला गुरु आहे, तो एक ओमचा पैदास. बरं. पलीकडचा पण हां हां. आता ओम जरी आता ही पण ओम्याची पैदास ओम ना? बरं बरं. गुरु आहे, तो गुरु. हां हां. याचं नाव गुरु ठेवलं का? आता ओम जरी आता आमच्याकडे नसेल परंतु आता त्याचे 3 वारसदार आहे. 1 मुलगी आहे, 2 मुलं आहे. बरं. आणि सगळ्यात तुमची आवडती आणि जुनी गाय? ही आता 33 वर्ष रनिंग आहे तिला. 33 वर्ष रनिंग आहे. म्हणजे या मुख्य जनावरांचा आमच्या गोठ्यावरची ती लक्ष्मी हेडमास्टर आहे. ती हेडमास्टर सगळ्यात जुनं ते सोनं. आणि त्या लक्ष्मीला कुठेतरी सांभाळता आहे. जर तिची तब्येत बघितली तर एकदम ताजी तवाने. आता हडक दिसत नाही, पोट खाली नाही तिचं. वाटणार सुद्धा नाही की ती 30-32 वर्षाची आहे. तसं तर कोणत्याच जनावरांमध्ये असं हाडकुळा दिसणार नाही आणि कोणाचे पोट खाली आहे असं वाटणार नाही. गोठ्यावर वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक जनावराला तुम्ही शेवटपर्यंत दूध पाजता. 100%. कुठलंही वासरू असू द्या. त्याचं काय कारण? दुधाची विक्री न करण्याचं कारण? आता खिल्लारमध्ये ते एकाच आम्हाला कोणाला दूध आहे की नाही आहे, किती निघते हे सुद्धा माहीत नाही. उलट नाही पुरायला लागलं तर अजून वरून पाचतो आम्ही थोड्या दिवसानंतर, 2-3 महिन्यानंतर. आणि राहिले इकडचे जे काही सायवाला आणि गिर आहे तर यांच्यामध्ये 100% आपल्याला काही दुधात धंदा म्हणून केलेला नाही आपण. एक आपल्या दावणीवर जनावर असले पाहिजे. लखनला दूध प्यायला भेटलं पाहिजे. आपल्या घरी थोडंफार हॉटेलला दूध 100% विकत नाही. पण दूध काढताना यांचंसुद्धा 2 थानं म्हणजे अर्ध दूध त्याच्या पिल्लाला ना अर्ध दूध आपल्याला, असं गणित राहतं. जर एखादी काय 5 लिटर दूध देणारी असली तर आम्ही 2.5 लिटर काढतो. जास्तीत जास्त वासरांना दूध पाजण्याचं पाजायला महत्त्व देता तुम्ही. आणि तेच बघितलं तर आता थोडे वासरं दाखवा ना, हे गोरे दाखवा ना. किती साधारण एक 5-6 गोरे. आता तिकडं 3 तो 4 हा एक 5 आणि हा एक 6 तर खिल्लाराची 6 किल्लार. आणि बाहेरचे वेगळे मग छोटा लखन असेल, मायकल असेल, ते तिकडचे 3-4 असेल, ते 3-4 आहे. अजून आहे ना, अंगाला हात लावून देत नाही, इतकी गरम येते. तिला दिसत नाही ना भाऊ? दिसत नाही. ते एका डोळ्याने दिसत नाही, व्यवस्थित राहील ना. आता वयच खूप झालं ना. वय झालं. आता कुठंतरी गाई आणि बैल वाढलेले, वासरं वाढलेले. मग आता ते प्रमाण वाढलं. विकत नाही ना आपण. ते जो पाहिलं की आता ते बारकं झालं, ते बी तसं राहील, यांची बी ते झाले. आता इकडे हे सगळे वासराचे, पलीकडे लाईन पुरी वासराचीच आहे, पूर्ण लाईन पलीकडे वासराची. याच्यात किती जातीच्या गायी असतील? आता खिल्लार आहे, गावरान आहे, सायवाले, गिर आहे, म्हैस आहे, एक जर्सी आहे. नवीन गायीची खरेदी नाही केली तुम्ही? असं करायची गरज नाही आता, गरजच पडणार नाही.
हे थोडे गोरे दाखवा ना भाऊ. आता एवढे शर्यतीला पाळण्यासारखे गोरे तुमच्याकडे आहे, पण लखनमुळं यांना वेळ देता येत नाही का असं म्हणता येईल का? हा मग आता तसंच आहे ना, कारण लखन नेहमी बाहेर राहतो, लखनला सांभाळणारे सुद्धा बाहेरच आहे, त्याच्यामुळे याला प्रॅक्टिस कोण करेल. बरोबर. ते 2-3 चांगले आहे. आता किती महिन्याचा आहे? ह्याला आता 10वा महिना चालू आहे. 10वा महिना. हा आणि आता तब्येत जर बघितली भाऊ तर नाही 11वा महिना चालू आहे ह्याला आता. 11वा महिना. हा आणि त्याला 10वा महिना चालू आहे. आता यांच्या तब्येती बघितल्या. हा शिवा हां आणि तो शिवा आणि हा छावा पिक्चर आलता का तेव्हाचा आहे. बरं, शावर रिलीज झाला छावा चित्रपट चालू होता हां. त्यावेळेच झालेला आहे. आणि हा तो आमचा पुष्पा आहे डॉन. बरं, मग यांची विक्री होतच नाही. असलं कोणी तर देतं पे देईल याचं कारण असं आहे की चांगला सांभाळ आम्हाला बी- करणारं हा, कोणी असलं. सांभाळणार असलं तर आमच्याकडे खूप झाले ना ते आता. भरपूर झाले. आता हे 5-6 गोरे आणि बाहेर असलेले 3, बाहेर 3 म्हणजे जवळपास 9-10. आणि सांभाळणार कोण आहे? नियोजन करायला माणसं गरजेचे. तर आमचं आवी बी काय काय करील असं आहे ना. बरोबर आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न मला आहे प्रेक्षक ना, आमच्या तिकडं सानू दाखवतात. दाखवा. महत्त्वाचा प्रश्न भाऊ. बरेचसे प्रेक्षक विचारतील की ज्या मैदानाची तुम्ही अनाऊन्सिंग केली नव्हती, पण जी संकल्पना तुमच्या डोक्यात होती, चला. तर त्या संकल्पनेचं काय तुमचं आयोजन नियोजन काही भविष्यात करायचं जे त्यासाठी कसं आहे लीग पद्धतीनं? मेन मुद्दा आहे ना, आपल्या भागात तेवढं मोठं ग्राउंड पाहिजे बरं का. आता चंद्रदादांनी जे केलं होतं ना थारचं, ते किती मोठं ग्राउंड आणि जागा उपलब्ध होती. बरोबर. आता आपला थोडा यामध्ये एरिया असल्यामुळं इकडे एवढ्या जमिनी अशा खाली नाहीचे. बागायती एरिया जास्त आहे. बागेत एरिया बी यामध्ये एरिया पण आहे ना. बरोबर. किमान तसं जर करायला म्हणून त्याला एक 100 एकर जागा तरी पाहिजे. बरं. 100 एकर जागा असली की मग ते करता येईल. जागे अभावी मैदान बऱ्याच ठिकाणी कॅन्सल होत म्हणजे नाही. छोटे खाणी करतील, पण मोठ्या प्रमाणात जर करायचं तर मग ते जागेचाच विषय. हिचं काय नाव म्हटले? ही लाली. लाली. आता तुम्हाला जे बोललो होता ही बघा, सगळ्याची क्वालिटी बघ कशी. हां हां. हो ही लाली फक्त. हो आता हे गिर आहे ना? हां ही गिर आहे, ही सायवाले, ही गिर आहे, ती सायवाले. बरं. उठ सानूट. आता यांची आम्ही दूधच नाही काढलेले, त्याच्यामुळे तब्येती अशा आहे. हिचं बी बिलकुल दूध नाही काढलं. हां. हिच्या आईचं, हिच्या आईचं पण नाही काढलं. तर म्हणून मग ते तब्येत बघा कसं आहे. 5 महिन्याची कालवडी. नाही, मी त्याच्यामुळेच तुम्हाला विचारलं की आणि दूध न पाजण्यात म्हणजे दूध पाजण्याचं कारण काय? बा शेवटपर्यंत ही आता 9 महिन्याची कालवडी फक्त. 9 महिन्याची. आणि ही 6 महिना चालू आहे आता. आता तब्येत बघा बरं कशी. सानूट सानूट साने एकदम मस्त खाऊन पिऊन हा, सुस्त एकदम राहता, सुस्त. एकदम काही टेन्शन नाही. आता हे जरी ना म्हशीचे, हां. पण त्याची तब्येत बघ कशी. आम्ही कसं आहे दूधच कमी काढतो. दूध कमी काढल्यामुळं वासराला भरपूर प्रमाणात दूध प्यायला मिळतं आणि तब्येती चांगल्या राहतात शेवटपर्यंत. आता हे जे गोरे शर्यतीला तुम्ही जरी नाही पळवत, पण एखाद्याच्या दावणीला जर गेले तर मी तर म्हणतो नक्की चीज करणार. 100% चीज होईल ना. कारण लखनच्या दावणीवरचा तो ती वस्तू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याला खुराक कुठल्याच गोष्टीत कमी नाही. जे तुम्ही या बाकीच्या जनावरांना देता ते त्या गोऱ्यांना देता. 100%. म्हणजे आजही दोन्ही टाईम त्याला खुराक आहे, खायलाही पोट बरे. आता जरी त्यांच्या आईचं दूध नाही, आता त्याला 2-2 महिन्यापासून बरोबर. वरून दूध पाजणं पण चालू आहे त्याला. हां. त्याच्यामुळे त्याच्या तब्येतीचं काय हेच नाही. आणि कोणी जर पाळणार असलं तर त्याला देऊन टाकू आपण. नक्कीच. चालतं भाऊ, शुभेच्छा असेल. आणि प्रेक्षकांना सभापती पदावर तुम्ही विराजमान झालेले लवकर बघायला आवडेल. त्याच शुभेच्छा राहतील. पक्षांनी जो निर्णय घेतला तो ठीक आहे. बरोबर. चालतं. शुभेच्छा. Thank you. धन्यवाद. धन्यवाद.